लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. काजल अन्वी आणि आयुषला म्हणते की तुम्हाला राघवचा पत्ता हवा आहे ना, ठीक आहे सांगते मी, मात्र त्याआधी तुम्ही मला सोडा. आणि त्यावर अन्वी लगेच काजलचे हात सोडायला जाते, मात्र आयुष तिला थांबवतो. तो काजलला म्हणतो की आपण एक काम करूयात, आधी तुम्ही आम्हाला राघव सरांचा पत्ता सांगा आणि मग आम्ही तुम्हाला सोडतो. मात्र काजल म्हणते की माझ्यापेक्षा जास्त गरज तुम्हाला आहे, त्यामुळे तुम्हाला मला आधी सोडावंच लागेल. आणि मग त्यानंतर नाईलाजाने अन्वी आयुषला म्हणते की आपल्याला राघव मामाला शोधणं खूप गरजेचं आहे, तू सोड काजलला. आणि मग त्यानंतर आयुष काजलचा हात सोडू लागतो. त्याचवेळी काजल अन्वीला म्हणते की प्लीज मला थोडं पाणी दे. त्यावर अन्वी म्हणते ठीक आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू कोणताही ओव्हर स्मार्टपणा करणार नाही. त्यावर काजल हो म्हणते. त्यामुळे मग अन्वी पाणी आणण्यासाठी जाते. तर इकडे आयुषने काजलचा एक हात सोडलेला असतो आणि तो दुसरा हात सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्याच वेळी काजल टीपॉयवर असणारी एक जड वस्तू उचलते आणि आयुषच्या डोक्यात घालते. त्यामुळे तो मोठ्याने ओरडतो. तर अन्वी तिथे येईपर्यंत काजल तेथून पळून जाते आणि ती दरवाजासुद्धा लॉक करते. त्यामुळे अन्वी आणि आयुषला काहीच करता येत नाही. तर दुसरीकडे सिंधू आणि विशालच्या लग्नातील काही विधी पूर्ण होतात आणि मग त्यानंतर मंगलाष्टकांना सुरुवात होते. सर्वजण खूप खुश असतात. सिंधू मात्र खाली मान घालूनच उभी असते. तर विशाल हसतच तिच्याकडे बघत असतो. मात्र त्याच वेळी अचानक लाईट जाते, त्यामुळे सर्वजण घाबरतात. रत्नाकर म्हणत असतो की थांबा, मी बघतो नेमकं काय झालं ते. मात्र ऋषभ त्याला सांगतो की थांब काका, मी जाऊन बघतो. आणि त्यानंतर तो थोड्या वेळाने परत येत सगळ्यांना सांगतो की खूप मेजर प्रॉब्लेम झाला आहे, लाईट यायला थोडा वेळ लागेल. आणि ते ऐकून विशाल म्हणतो की गुरुजी तुम्ही थांबू नका, मंगलाष्टक सुरू ठेवा, कारण मुहूर्त चुकायला नको. आणि ते ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटते. राजेश्री आणि रत्नाकर म्हणत असतात की अरे विशाल, लाईट येईपर्यंत थांब, मात्र तो काही ऐकत नाहीत. तो म्हणतो की मुहूर्त चुकायला नको. आणि त्याच्या या बोलण्याला रुक्मिणी आणि राणीसुद्धा दुजोरा देतात. रुक्मिणी म्हणत असते की विशालचं बरोबर आहे, उगाच मुहूर्त कशाला चुकवायचा. आणि मग ती गुरुजींना मंगलाष्टक सुरू करायला सांगते. गुरुजी मंगलाष्टक सुरू करतात, त्यामुळे विशाल खुश होतो. मात्र त्याच वेळी सिंधू तिच्या जागेवरून बाजूला होते आणि तिच्या जागी काजल येऊन उभी राहते. मात्र तिने डोक्यावर पदर घेतलेला असतो. आणि मग त्यानंतर मंगलाष्टक पूर्ण होतात. विशाल काजलला आणि काजल विशालला हार घालतात. आणि मग त्यानंतर लाईट येते. मात्र लाईट आल्यानंतर आपल्या बाजूला सिंधू उभी आहे हे बघून विशालच्या पायाखालची जमीनच सरकते. सिंधू त्याच्याकडे बघत टाळ्या वाजवत असते आणि त्यामुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. सगळेजण आश्चर्याने सिंधूकडे बघत असतात. आणि मग त्यानंतर त्यांचं लक्ष विशालच्या समोर जी बाई उभी असते तिच्याकडे जातं. विशालने तिच्याच गळ्यात हार घातलेला असतो. हा सगळा नेमका काय प्रकार सुरू आहे हे कोणालाही कळत नाही. तर विशाल चिडून सिंधूला म्हणत असतो की सिंधू, तू माझा विश्वासघात केला आहे. त्यावर सिंधू म्हणते की खरंच मी तुझा विश्वासघात केलाय का. आणि त्यावर तो विशाल मोठ्याने ओरडून हो म्हणतो. तर सिंधू म्हणते ठीक आहे, मग आता हीच गोष्ट तू जिच्याशी लग्न केलं आहे ना, तिच्या डोळ्यात बघून सांग. आणि मग त्यानंतर विशाल रागातच त्या काजलच्या डोक्यावरील पदर बाजूला करतो. आणि काजलला त्या ठिकाणी बघून तर त्याला मोठा धक्काच बसतो. इतरांना देखील आश्चर्य वाटते, काजल इथे काय करते असा त्यांना प्रश्न पडतो. आणि मग त्यानंतर काजल आणि सिंधूला आठवतं की थोड्या वेळापूर्वीच त्यांची रूममध्ये भेट झाली होती. सिंधूनेच हा प्लॅन बनवला होता. तिने काजलला सांगितलं होतं की मंगलाष्टक सुरू झाल्यानंतर लाईट जाईल. मात्र लाईट गेली म्हणून विशाल थांबणार नाही, तो गुरुजींना मंगलाष्टक सुरूच ठेवायला सांगणार आणि त्याच वेळी आपण आपली जागा एक्सचेंज करायची. मात्र काजल सिंधूला विचारते की हे खरंच असं होईल का, कारण आपल्याकडून थोडी जरी चूक झाली ना तरी विशालला संशय येईल. मात्र सिंधूला खात्री असते की विशाल लग्न थांबू देणार नाही, तो मंगलाष्टक सुरू ठेवायलाच सांगेल. मात्र त्याला संशय येऊ नये म्हणून ती काजलला डोक्यावर फक्त पदर घ्यायला सांगते. आणि मग हा सगळा प्रकार ऐकून विशालची आई रागातच सिंधूला विचारते की जर तुला माझ्या मुलाशी लग्न करायचं नव्हतं तर तसं सरळ आम्हाला सांगायचं ना, त्याचं काजलशी लग्न लावून देण्याची काय गरज होती.
तर विशाल म्हणत असतो की सिंधू तुला हे सगळं खूप महागात पडणार आहे आणि त्यावर सिंधू त्याच्या कानाखाली मारते, त्यामुळे सगळेजण आश्चर्यानेच तिच्याकडे बघू लागतात. रुक्मिणी सिंधूला ओरडते की सिंधू हे काय करतेस तू, का मारले त्याला. आणि त्यावेळी राणी मध्येच म्हणते की काकू काही नाही हो, ही फक्त लग्न मोडण्यासाठी बहाणा शोधत आहे. आणि त्यावेळी सिंधू वैतागून म्हणते की बास मधुताई, आता प्लीज बंद करा ही नाटकं. आणि मग त्यानंतर ती सगळ्यांना सांगते की आजपर्यंत राघव, अन्वी आणि आयुष आपल्याला या विशालबद्दल जे काही सांगत होते ना, ते सगळं काही खरं आहे. आणि ते ऐकून विशालची आई खाली मान घालते. तर राजश्री सिंधूला विचारते, म्हणजे राघव आपल्याला जे काही सांगत होतं ते सगळं खरं होतं का, याचं खरंच एका दुसऱ्याच मुलीवर प्रेम आहे का. आणि त्यावर सिंधू म्हणते हो आई. मात्र त्यावेळी गौरी म्हणते की तुम्ही दोघीसुद्धा खोटं बोलत आहात, माझा मुलगा कधीच मला फसवणार नाही. मात्र काजल म्हणते की आई आता तुमच्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही, कारण हे सगळं तुम्हाला सुद्धा माहीत आहे. आणि ते ऐकून गौरी गप्प बसते, तर इतर सगळे रागातच तिच्याकडे बघत असतात. तर सिंधू सगळ्यांना सांगते की या विशालचं आधीच एक लग्न झालेलं आहे. त्यावर रत्नाकर म्हणतो मग त्या दिवशी आयुषने आपल्याला याचं मॅरेज सर्टिफिकेट दाखवलं, त्याचं काय, त्यामध्ये तर काजल नाही तर अश्विनी असं नाव होतं ना. आणि त्यावर काजल सांगते की ते सुद्धा या विशालनेच केलं होतं, कोणालाही संशय येऊ नये म्हणून याने माझं नाव बदललं आणि त्या ठिकाणी अश्विनी असं नोंदवलं. पुढे ती म्हणते की माझं आणि विशालचं एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि ही गोष्ट आईंना सुद्धा माहिती होती. मात्र त्यांना आमचं नातं मान्य नव्हतं, म्हणून आम्ही दोघांनी देवळामध्ये जाऊन लग्न केलं. आणि मग त्यानंतर ती सगळ्यांना आत्तापर्यंत घडलेला प्रत्येक प्रसंग सांगते. ती म्हणते की या विशालनेच राघवला किडनॅप केला आहे आणि मग त्याने सिंधूला राघवला मारण्याची धमकी देत तिला ब्लॅकमेल करत तिला लग्न करायला भाग पाडलं. पण सिंधूने मला किडनॅप केलं आणि या विशालला सांगितलं की जर तुला काजल सुखरूप हवी असेल तर राघवला सोडून दे. मात्र त्यावेळी हा म्हणाला की मला या काजलच्या जीवाचं काही घेणं देणं नाही. आणि मग हे ऐकून माझे डोळे उघडले, मला जाणवलं की ज्या माणसावर मी जीवापाड प्रेम केलं आहे त्यानेच मला फसवलंय आणि मग मी सुद्धा याला धडा शिकवायचं ठरवलं. आणि मग त्यानंतर तिला आठवतं की आयुषच्या डोक्यात ती जड वस्तू मारून ती घरामधून बाहेर पडली होती. मात्र तिला स्वतःच्या चुकीची जाणीव झाल्यानंतर ती पुन्हा आतमध्ये आली आणि मग तिने आयुष आणि अन्वीला राघवचा पत्ताही सांगितला आणि ती सिंधूलाही भेटली. मात्र एवढं सगळं ऐकून सुद्धा राणी म्हणत असते की आम्ही तुझ्यावर विश्वास का ठेवायचा, तू आणि सिंधू हे सगळं ठरवून करत नसाल कशावरून. आणि त्यावर काजल सांगते की असं अजिबात नाही आहे, माझ्याकडे पुरावा आहे. आणि मग ती तिच्या आणि विशालच्या लग्नाचा फोटो सगळ्यांना दाखवते. त्यामुळे सगळ्यांचीच खात्री पटते की सिंधू आणि काजल जे काही सांगत आहेत ते खरं आहे. मात्र त्यावेळी विशाल काजलवर हात उगारतो, मात्र सिंधू त्याचा हात पकडते आणि पुन्हा एकदा त्याच्या कानाखाली मारते. आणि मग त्यानंतर सगळ्यांना हे सुद्धा समजतं की त्या दिवशी राघवच्या रूममध्ये काजल आणि विशाल होते आणि काजलनेच ते CCTV फुटेजही डिलीट केलं होतं. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत विशाल सगळ्यांना बंदुकीचा धाक दाखवून पुन्हा एकदा सिंधूसोबत बळजबरीने लग्न करण्याचा प्रयत्न करत असतो, पण त्याच वेळी राघव त्या ठिकाणी येतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.